विरोधक बिथरलेले आहेत, सुडानं पेटलेले आहेत. ते राज्याचे काय भले करणार. विरोधक दुश्मनीची भाषा वापरतोय असा हल्लाबोल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त शिंदे यांनी ठाण्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. विरोधकांकडे फक्त 2 ते 3 शब्द आहेत, बाकी काही नाही. माझं हे चोरलं, ते चोरलं, लहान मुलांसारखा माझी बाहुली चोरली. लोकांसाठी काय काम करणार ते सांगा. या राज्यासाठी तुमचं व्हिजन सांगा. मला काय मिळालं यापेक्षा राज्याला काय दिलं, देशाला काय दिलं, राज्यातील जनतेला काय मिळालं हे बघणारे आम्ही लोक आहोत. 2-2.25 वर्षात आम्ही लोकांसाठी काम केलं हे जनतेला माहीत आहे. आमचा अजेंडा विकासाचा आहे. विकासाच्या दृष्टीने राज्य पुढे नेणार आहोत. कल्याणकारी योजना मजबूत करणं, लाडकी बहीण योजना विरोधक सत्तेत आल्यावर बंद करणार, योजनांची चौकशी करू, आम्हाला जेलमध्ये टाकू असं बोलत आहेत. यासाठी आम्ही तयार आहोत. आमच्या सरकारनं आणलेली लाडकी बहीण योजना बंद करू पाहणारे सावत्र भाऊ यांना आमच्या लाडक्या बहिणी सरकारमध्ये येऊ देणार नाहीत. त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नसल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सरकार घरी बसून चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून कारभार करता येत नाही असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तर पुढील मुख्यमंत्री भाजपचाच होणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमची महायुती टीमवर्कने चालली आहे. महायुतीनं केलेले 2.5 वर्षाचं काम आणि महाविकास आघाडीनं केलेलं काम यांच्या तुलना होऊन जाऊ द्या. आम्ही समोरासमोर चर्चा करायला तयार आहोत. आम्ही रिपोर्ट कार्ड समोर ठेवू. रिपोर्ट कार्ड समोर आणायला धाडस लागतं. विरोधकांनी आपलं काम दाखवावं. जनतेच्या दरबारात फैसला होऊ जाऊ द्या. इलाका कुणाचा जरी असला तरी धमाका आम्हीच करणार आहोत. महायुतीनं केलेलं काम, त्याची पोचपावती लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकरी सगळेच आम्हाला देणारे आहेत. आम्ही केलेल्या कामावर जनता खुश आहे. जे आमच्या विरोधात बोलणारे आज बाजूने बोलू लागले, विरोधात सर्वे करणारे आज बाजूने बोलू लागले असं सांगत मुख्यमंत्री पदावर भाष्य करणंही त्यांनी टाळलं. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात केवळ हरित फटाके वाजवण्याची परवानगी असल्यामुळे नागरिकांनी त्यांचं पालन करून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणेकरांना सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देतानाच आरोग्याची खबरदारी घेण्याचंही आवाहन राव यांनी केले. सणाच्या काळात सकाळी 6 ते 8 आणि रात्री 8 ते 10 या काळात हरित फटाके फोडण्याची परवानगी आहे. प्रदूषणमुक्त सण साजरा करून नागरिकांनी स्वतःसोबतच प्राणी, पक्षी आणि झाडं यांचाही फटाक्यांच्या दुष्परिणामांपासून बचाव करावा असंही आयुक्त राव यांनी सांगितलं. या संदर्भातील आवाहन करणारं जनजागृती फलकही महापालिका क्षेत्रात प्रदर्शित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांनी हरित फटाके फोडतानाही काळजी घ्यावी. फटाके फोडताना सिंथेटिक कपड्यांऐवजी सुती कपडे परिधान करावेत. मोकळ्या जागेत फटाके फोडावेत. फटाके फोडताना पाणी आणि वाळू यांचा साठा जवळपास ठेवावा. फटाके फोडताना लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावं. तसंच ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या सूचनांनुसार नागरिकांनी जबाबदारीने फटाके फोडावेत असं आवाहन महापालिकेच्या पर्यावरण विभागानंही केलं आहे. त्याचबरोबर दिवाळीची सुट्टी लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची साफसफाई, पाणी पुरवठा या व्यवस्था सुरळीत राहतील याची काळजी संबंधित विभागानं घ्यावी. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी एका आढावा बैठकीत दिले आहेत. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सकाळपासूनच शहरातील राममारुती रोड परिसर, मासुंदा तलाव परिसर, गडकरी चौक तरुणाईच्या उत्साहानं फुलून गेला होता. डीजेच्या तालावर तरुणाईनं ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली. पारंपरिक पोशाखात तरुण तरुणी मासुंदा तलाव परिसरात छायाचित्र काढत दिवाळीच्या शुभेच्छा देत असल्याचं चित्र दिसून आलं. तसंच अनेक गायकांनी आणि ब्रास बँड पथकांच्या गाण्यांनी आजची दिवाळी पहाट मस्त रंगली. दिवाळी पहाटेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीला ठाण्यात अनेक सामाजिक संस्थांच्या वतीनं दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 7 वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू झाले होते. थोड्याच वेळाने तरुण तरुणींचे समूह मासुंदा तलाव, गडकरी चौक, राममारुती रोड परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली. तरुण तरुणी पारंपरिक साड्या, कुर्ता परिधान करून दिवाळी पहाट कार्यक्रमास उपस्थित होते.
अनेक जण मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी काढण्यात रमून गेले होते. डीजेच्या तालावर ठेका धरत सर्वांनी दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली. चिंतामणी चौकात रॉकस्टार क्वीन पल्लवी दाभोळकर, गायक स्वप्नील गोडबोले तसंच राममारुती रोड परिसरात बाळकुम येथील राष्ट्रीय ब्रास बँडच्या पथकांचं वादन आयोजित करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाटसाठी कपड्यांमध्ये वैविध्यपणा दिसून आला. यंदा महिलांमध्ये गरारा ड्रेस, भरजरी ओढण्यांचे ड्रेस तसंच दक्षिण भारतीय पद्धतीच्या घागरा साडीच्या प्रकाराला महिलांची सर्वाधिक पसंती होती. यंदाच्या दिवाळी पहाटला पुरुष विविध नक्षीदार कुर्त्यांमध्ये दिसून आले. डीजेवर महाराष्ट्र माझा, जय श्रीराम अशी गाणी वाजत होती. येत्या 20 तारखेला वात पेटवायची आणि 23 तारखेला बॉम्ब फोडा असल्याचं आवाहन शरद पवार गटाचे मुंब्रा कळव्यातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी बोलताना केलं आहे. महायुतीचं सरकार आल्यापासून राज्यात बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढलाय. त्यामुळे हे महायुतीचं सरकार आपल्याला घालवायचं आहे असं आवाहन त्यांनी केलं आहे. ठाण्यातील महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी ही टीका केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत उद्धव सेनेचे राजन विचारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, आप, धर्मराज्य पक्ष आणि इतर घटक पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकदिलानं काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. काँग्रेसच्या काहींनी बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेत. याबाबत त्यांना छेडलं असता सर्वांनाच आघाडीचा धर्म पाळावा लागेल. व्यक्ती मोठा नसून पक्ष मोठा असतो. विधानसभेच्या जागा न मिळाल्यानं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले होते, परंतु त्यांची मनधरणी वरिष्ठांनी केली असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. बुधवारी झालेल्या बैठकीत काँग्रेसचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दिवाळी पहाट युवा जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होतं. माजी खासदार आणि शिवसेना नेते राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या युवा जल्लोषात तरुणाईचा मोठा सहभाग पाहायला मिळाला, ज्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये कार्यकर्ते दीपक साळवी, मितेश देशमुख, धनश्री विचारे, सौरभ निकम, योगेश सावंत, संदीप सिंग, निलेश फडतरे, निखिल पितळे, अखिल पटनी आणि दीपक कनोजा यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी तरुणाईने एकच जल्लोष साजरा केला आणि दिवाळी पहाटेची रंगत वाढवली.